Equations reducible to pair of linear equations in a two variable. Practice set 1.4. Take one example. 2 upon x minus 3 upon y is equal to 15. This is the first equation. 8 upon x plus 5 upon y is equal to 77 is the second equation. इथं आपण काय ऑब्झर्व करतोय की x आणि y हे जे व्हेरिएबल आहेत ते कुठे आहेत डिनोमिनेटर प्लेसला आहेत. मग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल म्हटल्यानंतर ते व्हेरिएबल कुठे असायला पाहिजे न्यूमरेटरला असायला पाहिजे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचं स्टँडर्ड फॉर्म काय ax plus by plus c is equal to 0. मग ह्या स्टँडर्ड फॉर्मशी जर कंपेअर केलं तर हे इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्ट करावं लागतील. हे इक्वेशन्स आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागतील लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागतील. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की दुसऱ्या व्हेरिएबलची हेल्प घ्यावी लागेल. म्हणून आपण या ठिकाणी काय करतोय लेट 1 upon x is equal to p पुट करतोय कन्सिडर करतोय. 1 upon x is equal to p कन्सिडर करतोय. त्याचबरोबर 1 upon y बरोबर काय कन्सिडर करावं लागेल q कन्सिडर करावं लागेल. या ठिकाणी p q m n कोणतेही दोन लेटर आपण यूज करू शकतो फक्त x आणि y सोडून. मग 1 upon x is equal to p कन्सिडर केलं 1 upon y is equal to q कन्सिडर केलं तर इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चेंज होतील. तर ते चेंज होऊन कसे बनतील 2 upon x. त्यापैकी 1 upon x आपण काय पुट केलंय p कन्सिडर केलंय म्हटल्यानंतर या ठिकाणी काय 2p minus 3q is equal to 15. This is the third equation. Second equation मध्ये चेंज काय होईल 8 upon x. 8 upon x means 8 into 1 upon x. 8 into 1 upon x. 1 upon x म्हणजे काय p आहे म्हणजे काय होईल 8p plus 5 upon y. 5 upon y म्हणजे काय असणार आहे 5 into 1 upon y. 5 into 1 upon y म्हणजे काय आलं 5q is equal to 77. This is equation 4. आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे कोणत्या फॉर्म मध्ये आलेत की जे लिनियर सायमल्टेनियस इक्वेशनची जी सिस्टीम आपण पाठीमागच्या लेक्चरला सॉल्व्ह केली त्या फॉर्म मध्ये आलेत. म्हणजे आता इथं फक्त काय करायचं की p आणि q चे व्हेरिएबल कोएफिशिएंट चेक करायचे आणि यामध्ये आपल्याला इझिली कोणता रिमूव्ह करता येतोय हे ऑब्झर्व करायचं. आता q चा कोएफिशिएंट इथं +5 आहे इकडे q चा कोएफिशिएंट -3 आहे. मग आपण काय करूयात की q चे कोएफिशिएंट सेम करूयात म्हणजे ऍडिशन केल्यानंतर q रिमूव्ह होऊन आपल्याला p ची व्हॅल्यू भेटेल. आता ते सेम करण्यासाठी काय करूयात आपण 5 into इक्वेशन 3 5 ने मल्टिप्लाय करतो. 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर बघा काय भेटेल 10p minus 15q is equal to 75. This is equation 5th. Now इक्वेशन 4 ला कशाने मल्टिप्लाय करायचं 3 ला कशाने मल्टिप्लाय केलं आपण 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून 4 ला कशाने करायचं 3 ने मल्टिप्लाय करायचं. Equation 6. आता इक्वेशन 5 आणि 6 जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय लक्षात येते की -15q आणि इथं +15q आहे म्हणजे इक्वेशन 5 आणि 6 ची जर ऍडिशन केली तर -15q आणि +15q काय होईल कॅन्सल होईल. इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6 then we get 10p minus 15q is equal to 75. 24p plus 15q is equal to 231. Minus 15q plus 15q get cancelled. 34p
p is equal to 306 upon 34. 34 9s are 306. 34 9s are 306. Now put p is equal to 9. Put this value. p ची व्हॅल्यू कशामध्ये पुट करायची? इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये पुट करायची. आता मी इक्वेशन 3 मध्ये पुट करतोय. नाउ पुट p is equal to 3 in equation 3. Now p is equal to 9. Sorry. Now put p is equal to 9 in equation 3. 2 as it is. p is replaced by 9. p is replaced by 9. Minus 3q as it is. Minus 3q as it is equal to 15 पण आहे तसंच राहील. 2 9s are 18. हा 15 इकडे ट्रान्सफर केला तर काय होईल? -15. हा -3q इकडे ट्रान्सफर केला तर काय झाला? +3q. 18 - 15 3 is equal to 3q. Therefore 3/3 is equal to q. Therefore q is equal to 1. Therefore q is equal to 1. We get the value of p and q. But in given example, in given equations, variable is x and y. So our task is to find out the value of x and value of y. पण आता आपण फक्त व्हॅल्यू कोणाची फाइंड केली? p आणि q ची फाइंड केली. पण ऍक्च्युअली आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करावं लागणार आहे की x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करावं लागणार आहे. पण सुरुवातीला दिलेल्या इक्वेशन्स मध्ये x आणि y हे डिनोमिनेटरला होते, म्हणजे ते स्टँडर्ड लिनियर इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नव्हते. त्यामुळे आपल्याला डायरेक्टली त्या व्हेरिएबलचा यूज करून ते इक्वेशन सॉल्व्ह करता येत नव्हते. म्हणून आपण त्यासाठी काय केलं की सबस्टिट्यूशन केलं. सबस्टिट्यूशन 1/x साठी p पुट केलं, 1/y साठी q पुट केलं. त्यानंतर आपल्याला दोन नवीन इक्वेशन्स मिळाले. ते दोन नवीन इक्वेशन्स कुठल्या फॉर्म मध्ये मिळाले? लिनियर इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये मिळाले. मग लिनियर इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन्स मिळाले की आपल्याला ते सॉल्व्ह करायला इझिली जमून जाईल. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण ते पाहिले कसं सॉल्व्ह करायचं. त्या पद्धतीने सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला p ची आणि q ची व्हॅल्यू मिळाली. पण आता p ची आणि q ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर इथंच थांबायचं नाही, तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणून आपण परत रिसबस्टिट्यूशन घ्यायचं. रिसबस्टिट्यूशन म्हणजे काय? सुरुवातीला आपण काय केले? 1/x is equal to p मांडले, 1/y is equal to q मांडले. तर आता काय करावं लागेल? 1/x is equal to p च्या ठिकाणी ही जी आपण फाइंड आउट केलेली व्हॅल्यू आहे त्याचा यूज करूया. नाउ 1/x is equal to p आहे. 1/x is equal to p आहे. पण p ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 9. Therefore x is equal to 1/9. Therefore x is equal to 1/9. And 1/y is equal to q. q ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. आणि 1 चा रेसिप्रोकल 1च असणार आहे. रेसिप्रोकल घेतोय आपण इथं. 1/y चा रेसिप्रोकल, टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. 1/y चा रेसिप्रोकल काय झाला? y. आणि 1 चा रेसिप्रोकल काय झाला? 1च. म्हणून y ची व्हॅल्यू काय मिळाली? 1. इथं पण तेच केलं बघा आपण. 1/x is equal to 9. टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड. डायरेक्टली रेसिप्रोकल घेतलं. 1/x चा रेसिप्रोकल किती? x. 9 चा रेसिप्रोकल किती? 1/9. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली? 1/9. तसेच या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती मिळाली? y is equal to 1. हेच आपलं रिक्वायर्ड सोल्युशन असेल. Therefore answer x, y is equal to 1/9, 1. परत एकदा बघा पहिल्यापासून. दिलेलं इक्वेशन काय? 2/x - 3/y is equal to 15. 8/x plus 5/y is equal to 77. हे जे इक्वेशन्स दिलेले आहेत, दोन इक्वेशन्स, ते लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. म्हणजे आपण आहे त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही, इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. कारण हा डिनोमिनेटरला x आहे, हा y डिनोमिनेटरला आहे. म्हणजे यांची डिग्री जर बघितली तर डिग्री काय होणार आहे? हा x जर वरती लिहिला तर काय होणार आहे? तो x⁻⁻1. हा y जर वरती घेतला तर त्याची डिग्री काय होणार आहे? y⁻⁻1. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबलची डिग्री किती असायला पाहिजे? 1 असायला पाहिजे. पॉझिटिव्ह 1 असायला पाहिजे. इथं निगेटिव्ह 1 येते, इथं निगेटिव्ह 1 येते. म्हणजे हे इक्वेशन्स आपल्याला काय करावं लागतील? चेंज करावं लागतील. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज करण्यासाठी काय करावं लागेल? 1/x is equal to p पुट करावं लागेल, 1/y is equal to q पुट करावं लागेल.
सबस्टिट्यूशन घेतलं. मग त्यानंतर आपल्याला इक्वेशन्स मिळाले 2p - 3q इज इक्वल टू 15, 8p + 5q इज इक्वल टू 77. मग परत पाठीमागे जसं आपण शिकलोय त्या पद्धतीनं कोणाचं तरी कोएफिशियंट सेम करायचं, p चा तरी करा किंवा q चा तरी करा. पण आता इथं आपण कोणाचं करतोय, q चा कोएफिशियंट सेम करतोय. मग 3 5 जा 15 होईल, 5 3 जा 15. म्हणून इक्वेशन 3 ला 5 ने मल्टिप्लाय केलं, इक्वेशन 4 ला 3 ने मल्टिप्लाय केलं. ते मल्टिप्लाय केल्यानंतर बघा इक्वेशन्स काय मिळतात आपल्याला, 10p - 15q इज इक्वल टू 75 आणि 24p + 15q इज इक्वल टू 231. इथं फिफ्थ आणि सिक्स्थ इक्वेशन ऑब्झर्व केलं तर काय लक्षात येईल तुम्हाला, -15q आणि +15q हे दोन टर्म सेम आहेत, अपोजिट साइन आहेत. म्हणजे इक्वेशन 5 आणि 6 ची ऍडिशन केली की ह्या अपोजिट टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल होऊन जातील. त्या कॅन्सल झाल्यानंतर 10p + 24p इज इक्वल टू 34p इज इक्वल टू 306. त्याच्यावरून व्हॅल्यू कोणाची मिळाली आपल्याला, p ची. p ची व्हॅल्यू किती मिळाली, 9. ती p ची व्हॅल्यू आपण कुठं पुट करतोय, इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये पुट करा. मी या ठिकाणी इक्वेशन 3 मध्ये पुट केली. 9 व्हॅल्यू पुट केली p ची, तर आपल्याला q ची व्हॅल्यू किती मिळाली, 1. p आणि q च्या व्हॅल्यू मिळाल्या, पण आपला फायनल टास्क काय आहे तर x आणि y च्या किमती फाइंड करणं. म्हणून ह्या p आणि q च्या व्हॅल्यू परत ज्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन घेतलं होतं त्या ठिकाणी त्याचा वापर करायचा. p इज इक्वल टू 9 पुट करा, q इज इक्वल टू 1 पुट करा, रेसिप्रोकल घ्या दोन्ही बाजूचे, दोन्ही इक्वेशन्सचे. x इज इक्वल टू 1/9 अवेलेबल होईल, y इज इक्वल टू 1 भेटेल. दिस इज द आवर रिक्वायर्ड सोल्युशन.